श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरातील स्त्री रात्री या वेळी झोपते त्या घरात कधीही गरिबी येत नाही, तर घरामध्ये श्रीमंती येते. तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पौराणिक शास्त्रानुसार श्री कृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी स्त्री या वेळी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते, ती व्यक्ती धनवान बनते. यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधीही करता कामा नये, नाहीतर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. मित्रांनो, स्त्रियांनी या वेळी झोपल्याने त्या घराची बरकत होते. तेव्हा जी स्त्री रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एक काम करते त्या घरावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. तुम्ही तर विश्वास ठेवणार नाही, हे मी सांगत नाही, तर हे ज्योतिषशास्त्रात सांगतात. असे घर कधीही धनवान करोडपती बनू शकते. मित्रांनो, झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे आणि महत्वाची आहे. जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा तयार होते. असे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाइम फिक्स असतो, परंतु काही वेळा झोप एवढी गाढ होऊन जाते की व्यक्ती कधीही कुठेही झोपी जातो. झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे जेवण आवश्यक असते, तेवढीच झोपही आवश्यक असते. स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते. स्त्री जर या वेळी झोपतात तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या, अशा वेळी जी स्त्री झोपते ती धनवान कशी बनू शकते. तर मित्रांनो, जाणून घेऊया. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि माता राणी लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जाते, अशी मान्यता आहे. उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये, तर असे केल्याने भयंकर दोष लागतात. त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात, तेथे घरात राहू, केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते. हे पाहता तर तुम्ही असे कधीही करता कामा नये. जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवत असेल तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात. त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारपणांना निमंत्रण देण्याच्या बराबरीचे आहे. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टीविषयीची चर्चा करू नका. हाताबाहेरील गोष्टींचा विचार करू नका. असे केल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू शकतो. नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचार चिंतन करत झोपले पाहिजे. यामुळे आपण असत्य अशा गोष्टी विषयाची चर्चा करू नका. यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त राहते. मित्रांनो, कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये. तर उशिरा उठणे हे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही, परंतु काही खास दिवसांसाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी लवकर उठले पाहिजे. या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. कोणत्या दिवसांमध्ये
उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात. मंगळवार, शनिवार, गुरुवार शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा, कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठू नये. तर मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे. कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे? चला तर हे जाणून घेऊया. 4 ते 5:30 पर्यंत पहाटेच्या या वेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नतीची कामे जर होत असेल तर यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांना, धनलक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. जेव्हा कोणी महिला या वेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला 5:30 दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य उठा, कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की 7 वाजल्यानंतर घरामध्ये सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीही ठेवत नाहीत. कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका, कारण घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, खुशालीचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर असे चुकूनही करू नका. तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतर कोणताही सदस्य झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसांमध्ये ह्या चुका तुम्ही करू नका. सूर्य उगवण्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जेव्हा तुम्ही महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपता तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जातील. घरात सुखाची झुळूक येईल, जसे की घरात सुखाचा वर्षाव होत आहे. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये. बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असू नये. लाल, काळा हे 3 कलर घरात असू नये. यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात. पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपावे. असे झोपले तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील. त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लागेल. म्हणून दक्षिण या दिशेला डोके करून ठेवले पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध केलेले असलेली माहिती सांगणार आहे, तर लक्ष देऊ नये का. वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम व जिव्हाळ्याचे नाते बनून तसेच योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे. तुमच्यासाठी खूप चांगले राहील. त्याच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते, जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो. पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते. ज्या घरातून लक्ष्मी रूढ होऊन जाते त्यांना धनसंबंधित समस्या झुंजावते. खरं तर कित्येक वर्षापासून अशी परंपरा मान्यता चालत आलेली आहे, ज्यांचे अनुसार बोलले गेलेले आहेत. जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते. त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका. त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावा लागू शकतो. शेवटी अशी ती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामा नये. असे मानले जाते की सायंकाळी, रात्रीच्या वेळी दूध, पीठ, मीठ, दही कोणालाही देता कामा नये.
मित्रांनो, तुम्ही यावेळी जर खरेदी करून आणू शकता, परंतु कोणीही कोणाच घरातून मात्र हे देऊ शकत नाही. तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील. मित्रांनो, हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता, पूजा पाठही करता. अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा, कारण की घाण कचरा धनलक्ष्मीला पसंत नसतो. असे बोलले जाते की आळस माणसाचा मोठा शत्रू असतो. हीच गोष्ट भांड्यांच्या बाबतीत लागू होते. तुमचे शत्रू धनलक्ष्मीला घेऊन येऊन देत नाही. काही घरामध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवतात. ती दुसऱ्या दिवशी सकाळी धुतली जातात. तर मित्रांनो, शास्त्राच्या अनुसार जराही योग्य हे मानले जात नाही. रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णे मातेचा अपमान होतो. त्यामुळे माता लक्ष्मी व अन्नपूर्णा देवी तुमच्या घराचा त्याग करते. तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला हे माहीत असेलच की श्री लक्ष्मीला अन्नपूर्णाही बोलले जाते. तिच्या कृपेने तुमच्या सर्वांना धनसंपत्ती आणि धनधान्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधीही अन्नाचा अपमान करू नका. लक्षात ठेवा की जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका व त्याच्यामध्ये तसेच हात देखील धुवू नका. यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. लगेच तेवढेच अन्न ताटात घ्या की जेवढे तुम्हाला संपवता येईल. अन्न शिल्लक राहता कामा नये. अन्न शिल्लक असल्यास ताटामध्ये तसंच हात धुवू नका. या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका. अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजेत. घरातील महिलांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घरातील लक्ष्मीही आनंदी राहते व घराची बरकत होते. महिलांना अपमानित करू नका. बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करता वेळी चुका करतो. या कारणांमुळे नुकसान होऊ शकते. पूजा करताना काळजी घ्या. पूजा सामग्रीला ध्यान न ठेवता चुकूनही पूजेची काही सामाने जमिनीवर ठेवू नका. नंतर तेच देवीला समर्पित करू नका. असे केल्याने पूजेचा काहीही उपयोग होत नाही. पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी वेगळ्या ताटावर कापडावर ठेवा. कोणत्याही अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवा. पूजेच्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते. नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुथऱ्या ठिकाणी धनाची देवी महालक्ष्मीचा वास असतो. लोकांच्या घरामध्ये स्वच्छता, केर, कचरा, घाण राहते तेथे महालक्ष्मी राहत नाही. त्यामुळे आपण घराच्या साफसफाई सोबत आजूबाजूची साफसफाई देखील ठेवले पाहिजे. आपल्या घरासोबत मनाने स्वच्छ राहिले पाहिजे आणि हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या प्रगती, कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका. फक्त काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात, घरात तसेच काहीही खाऊ लागतात, मग सोफ्यावर बेडवर जाऊन बसतात व तेथेच बसून खात राहतात. असे केल्यास धार्मिक व वास्तू दोघांच्या दृष्टिकोनातून या सवयी खूपच अशुभ आहे. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण स्वतःला प्रथम स्वच्छ करा. सायंकाळी श्री लक्ष्मीचा पाठ पठण करा. आवर्जून नित्यनियमाने श्री सूक्त पाठ करा. यामुळे श्री लक्ष्मीची धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती आपल्याला होते. काही लोकांची सवय असते अंथरुणावर अथवा बेडवर बसून जेवण करणे. असे कधीही करू नका. माता लक्ष्मी क्रोधित होते. याने अन्नाचा अपमान होतो. यामुळे अशा लोकांना जीवनात माता लक्ष्मी नाराज होते आणि त्यांना कधीही धनधान्य देत नाही. अंथरुणावर बसून जेवण केल्यावर अंथरुणावर बसून जेवण्याचीच वेळ येते. त्यांचा दवाखान्यात जास्त खर्च होतो. शरीरामध्ये वेगवेगळे आजार जडतात आणि त्यांच्यावर खर्च वाढत जाते. त्यामुळे नेहमी सन्मानभराने टेबलवर अथवा खुर्चीवर बसून किंवा जमिनीवर बसून जेवण करावे. घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते. याने घरी
याने घर साफ राहते. घरातील कचरा कचऱ्यावाल्याला देत कोणतीच अडचण येत नाही. परंतु चुकूनही कचऱ्याचा डब्बा कधीही घराच्या समोर अथवा दरवाजाच्या समोर ठेवू नका. बऱ्याच वेळा लोक आपल्या सवलतीसाठी असे करताना दिसतात. कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाणे बरे पडेल. परंतु असे केल्याने फक्त कचऱ्यावाल्याचेच नव्हे तर श्री लक्ष्मी देखील नाराज होते व शेजारच्यांबरोबर आपले वाद देखील होऊ शकतात. ईश्वर, प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे. ईश्वर, प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे. परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही. आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी. त्याची याचना करताना मनात विश्वास असावा. आपली मागणी स्पष्ट असावी. आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा. आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. तसेच वाट बघण्याचा काल अधिक होऊ शकतो. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा, म्हणजे आजार लवकर बरा होईल. बेड समोर आरशाचे कपाट ठेवू नका. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात. घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेला आरसा, फुटलेली खेळणी, तुटलेले फर्निचर या वस्तू ठेवू नये. भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये. झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बेड असावा, म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते. घरातील वय वर्ष 25 ते 60 असलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे. उत्तर ही दिशा उत्तरोत्तर प्रगती करणारी आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे. घरामध्ये अडगळ, भंगार किंवा जुनं बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखे आहे. घराचे उत्तर दिशा बंद असणे हे कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि आर्थिक समस्या वाढतात. भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजे लकी ट्री ठेवावी. घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भक्कम राहते. यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसवणे गरजेचे आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले, सुकलेले तोरण ठेवू नये, ते लगेच काढून टाकावे. घरामध्ये शुभ शक्ती प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये. घरातील सर्व खोल्यांमध्ये घड्याळे उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत, म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व आणि उत्तर या शुभ दिशांना होते. घरातील सर्व खोल्यांमध्ये कॅलेंडर घरातील पूर्व किंवा उत्तर भिंतीवर असावे. कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर आणि पूर्व दिशेला असावे. आपले काम वेळेत आणि बिना अडथळा पार पडते. कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये, त्यामुळे आजारपण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो. घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये. ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी, म्हणजे घरामध्ये शांतता राहते, सुख समृद्धी राहते. घरामध्ये मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा. दरवाजाच्या चौकटीवर आतून व बाहेरून चौकटीवर हे विघ्नहर्तेचे स्टाईलमध्ये फोटो लावावा. घराच्या प्रत्येक खोलीमध्ये खडे मीठ एका वाटीत ठेवावे. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला तोंड आणि दक्षिणेला पश्चिमेला पाय करून झोपावे. लहान मुलांच्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात. घरामध्ये पैसा, संपत्ती, ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेला तिजोरी किंवा पैशांचे कपाट ठेवावे. आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यामुळे घरात सुख समृद्धी राहते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.
बोला श्री स्वामी समर्थ.